तर रिकव्हरी करायची असेल तर मग काय? तर मला एका माणसाने मला कॉल केला की असं असं मला नोटीस आले 10-12 लाख 20-25 लाख काय होते अमाऊंट आहे सांगितलं. काय होईल याच्यावरती? काय होईल म्हणजे रिकव्हरी वगैरे कशी होईल? तुमच्या नावावर काय प्रॉपर्टी आहे का? तर नाही. माझ्या नावावर काय प्रॉपर्टी नाही. म्हटलं प्रॉपर्टीच नाही का तुमची? का तुमच्या नावावर नाही? तर माझ्या नावावर प्रॉपर्टी नाही. बरेच लोक असे आहेत ज्यांना फ्रॉडच करायचा असतो. हे पहिली गोष्ट, प्रॉपर्टी तुझ्या नावावर ठेवत नाही. किंवा सूर्या नावावर प्रॉपर्टी आहे, बिझनेस करायचा बायकोच्या नावाने. बायकोच्या नावावरती काही प्रॉपर्टी नाही. रिकव्हरी तुम्ही कशी करणार? की ज्या व्यक्तीकडे आता एखाद्या व्यक्तीकडे जर काय प्रॉपर्टी असेल तर हा सेक्शन काय सांगतो, सेक्शन 81, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन केसेस वेर अ पर्सन आफ्टर एनी अमाउंट हॅज बिकम ड्यू फ्रॉम हिम creates a charge on or part with the property belonging to him or in his possession by way of sale, mortgage, exchange, or any other mode of transfer whatsoever of any of his properties in favor of any other person. व्यक्ती काय करतो की एखादी व्यक्ती आहे तिच्याकडून कोणतीही रक्कम देय झाल्यानंतर शासकीय महसूल बुडवण्याच्या उद्देशाने इतर कोणत्याही व्यक्तीच्या लाभार्थ विक्री, गहाण, अदलाबदल याद्वारे किंवा तिच्या कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या इतर कोणत्याही पद्धतीने तिच्या मालकीचा किंवा तिच्या ताब्यातील मालमत्तेवर किंवा तिच्या भागावर भार निर्माण करील त्या बाबतीत उक्त व्यक्तीकडून देय असलेल्या कोणत्याही कराच्या किंवा इतर कोणत्याही रकमेच्या संबंधातील कोणत्याही दाव्याच्या तुलनेत असा भार किंवा हस्तांतरण निरर्थक ठरेल. प्रयत्न हा करतो की रिकव्हरी करतील तर आपली प्रॉपर्टी काय आहे तर जिकडे आपला काही शेअर आहे ती प्रॉपर्टी ताब्यात घेतील आणि त्याला टॅक्स बुडवायचंच आहे, त्याला द्यायचंच नाही, त्याची अशी वृत्ती असेल तर त्याकरता हा सेक्शन काय करतो की अशा प्रकारची प्रॉपर्टी तो ट्रान्सफर करायचा प्रयत्न करेल तर ते काय होईल, निरर्थक ठरेल. आता याच्याकरता ज्यावेळेस एखाद्याची रिकव्हरी काढायची आहे मग त्या संदर्भामध्ये काय कशा प्रकारे कारवाई होते ते रिकव्हरीमध्ये तुम्हाला कळेल. आणि हे पहिले दिलं का इकडे हे निरर्थक ठरेल. आता समजा मी एखादी प्रॉपर्टी घेतोय तर मी काय विचारायला जाऊ डिपार्टमेंटला, गव्हर्नमेंटच्या GST, इन्कम टॅक्स किंवा याच्यावरती काय नोटीस काढले का, हा मला विकतोय, म्हणजे तो व्यक्तीवरती मी एवढंच बघणार ना. याच्यात टायटल क्लिअर आहे, ही जागा जी त्याच्या नावावर आहे कुठे त्या मालक आहे की नाही, एवढे डॉक्युमेंट चेक करेन ना, आणखीन काय चेक करेल. पण मग जिकडे नोंदणी होते तिकडे जर डिपार्टमेंटने सांगितलं की हा व्यक्ती जर तुमच्याकडे ही जागा जर का तुमच्या नावे हा विकत असेल किंवा ट्रान्सफर करत असेल, दुसऱ्याच्या नावे करत असेल तर तुम्ही रिस्ट्रिक्ट करा, तर थांबू शकता. तर त्यावेळेस इथे हा सेक्शन आहे की ह्या आम्हाला सेक्शन 81 प्रमाणे त्याच्यावरती रिकव्हरी आहे आता किंवा डिमांड आहे तर त्याची जागा त्यांनी दुसऱ्याच्या ताब्यात दुसऱ्याच्या नावे मालकी हक्क बदलू नये. म्हणजे आम्हाला डाऊट आहे की एखादा व्यक्ती त्याची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे कुठे आहे काय आहे, तर तुम्ही ह्याच्यावरती काय करा, रिस्ट्रिक्शन टाका, तरच पॉसिबल आहे ना. पण हा सेक्शन काय सांगतो फक्त की हे निरर्थक आहे, हे निरर्थक आहे म्हणून ते निरर्थक प्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणून जी ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडे हे या प्रकारे नोंदणीचे अधिकार आहेत त्या नोंदणी अधिकाऱ्यांना काय केलं जाईल, मग ते तुम्हाला 79 मध्ये कळेल. इथे हा सेक्शन दिलेला आहे. द चार्ज ऑर ट्रान्सफर शॅल नॉट बी वॉइड इफ इट इज मेड फॉर ॲडिक्वेट कन्सिडरेशन. म्हणजे किंवा काय होतं, अशा प्रकारे विक्री केली जाते आणि 10 करोडची जागा आहे 1 करोडमध्ये विकली मी, त्याने घेतली आणि कुठलंही असं इंटिमेशन नोंदणी अधिकारी नसेल तर ती नोंदणी होईल. तुम्ही 10 करोडची जागा 1 करोड कशी काय विकली? तसं बघा एकनाथ खडसेंचं प्रकरण आलं होतं की त्यांनी जी जागा घेतलेली आहे त्याच्यामध्ये ABP माझावरती पण त्याच्याविषयी त्यांनी काय मुलाखत दिली, त्यात त्यांनी सांगितलं की ती जागा कशा प्रकारे गव्हर्नमेंटची होती, MIDCची होती पण नव्हती, मग ती ज्याच्या नावे होती तो मॅटर डिस्प्यूटमध्ये आहे. ती जागा जर तेवढी अमाऊंट असेल तर त्या व्यक्तीला हे अमाऊंट नंतर देतील. त्यांनी अशा प्रकारचं ॲग्रीमेंट केलं पण हे सगळं सस्पिशियस आहे. पण त्यांनी त्याचा फायदा कसा घेतला आहे, काय घेतला आहे याच्यावरती मग बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही आणखी पण काय गोष्टी लोकांच्या त्याच्यावरती हे ऐकाल तर तुम्हाला कळेल की हे कशा प्रकारे त्यांनी केलं आहे. अशा प्रकारे जर का तो चार्ज चेंजेस करता येत नसेल
तर मग काय झालं नसतं. पण जिकडे ओपन आहे की ते आपल्या नावावर करून घेऊ शकतात आणि त्या व्यक्तीला त्यांनी जे कन्सिडरेशन दिलं ते ॲडिक्वेट नाही आहे, ते कन्सिडरेशन योग्य नाही आहे. इन गुड फेथ, आता कसं आहे, सद्भावनेने पुरेसा मोबदला घेऊन आणि या अधिनियमाने अशी कार्यवाही प्रलंबित असल्याची सूचना नसताना प्रॉपर अमाऊंट घेतली आहे आणि कुठलीही सूचना येण्यापूर्वी त्यांना म्हणजे अशा प्रकारे इंटिमेशन टॅक्सचं डिमांड शो कॉल येण्या अगोदर जर ती विकली असेल किंवा उक्त व्यक्तीकडून अशा देय कराची किंवा इतर देय रकमेची सूचना नसताना किंवा समुचित अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने, समजा एखाद्याची जमीन आहे आणि त्यांनी परवानगी घेतली पीओची की मी जमीन विकून तुम्हाला पैसे देतो, मला तुम्ही परमिशन द्या, भार निर्माण केला असेल किंवा हस्तांतरण केले असेल तर असा भार किंवा हस्तांतरण निरर्थक ठरणार नाही. म्हणजे याचा उद्देश एवढा आहे या तरतुदीचा की कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी रिकव्हरी करण्याकरता अडथळा येऊ नये त्याकरता हे दिलेलं आहे. मग ह्याच्याकरता परत प्रॉपर स्टेप पण घ्यायला पाहिजे डिपार्टमेंट. टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज. आता एखादा व्यक्ती समजा दिवाळखोर झाला, त्याला अनेक लोकांना देणं आहे, अनेकांना देणं आहे. Notwithstanding anything to the contrary contained in any law for the time being in force, save as काय म्हटलंय, otherwise provided in the insolvency and bankruptcy code 2016. आता हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये काय दिलंय, नादारी व दिवाळखोरी संहिता 2016 यात अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या कायद्यात काय पण असो त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात एकच विरुद्ध काही अंतर्गत असेल तरी पण कर, व्याज किंवा शास्ती यास पोटी एखाद्या करपात्र व्यक्तीकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून देय असलेली जी कोणतीही रक्कम शासनाला देण्यास तो दायी असेल अशी कोणतीही रक्कम ही अशा करपात्र व्यक्तीच्या किंवा यथास्थिती अशा व्यक्तीच्या मालमत्तेवरील प्रथम भार असेल. जे पहिलं समजा 1 करोड आहे आणि अशा कोणाकोणाला देणं आहे 5 करोडचं, तर 1 करोडमध्ये पहिला हक्का कोणाचा आहे हे दिलं इकडे की नादारी व दिवाळखोरी संहितामध्ये सांगितलं की अशा प्रकारे एखादा माणूस दिवाळखोर झाला तर मग त्याच्या प्रकारे जी काय त्याची देणी आहे ती कशा प्रकारे वाटली जाते, तर त्यात जे दिलं आहे त्याप्रमाणे वाटप होईल आणि त्यानंतर जो पहिला हिस्सा असेल तो कोणाचा असेल, जो चार्ज असेल एनी अमाऊंट पेबल बाय टॅक्सेबल पर्सन और एनी अदर पर्सन ऑन अकाउंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट और पेनल्टी हा दिला जाईल, म्हणजे तो मिळावा आम्हाला, याकरता ही तरतूद आहे. एवढंच त्यात सबसेक्शन वगैरे काय नाही, फक्त एवढंच एकच फक्त सेक्शन. आता नॉर्मली वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे असेसमेंट तुम्ही स्क्रुटिनी वगैरे करत असाल, त्यानंतर इन्स्पेक्शन, सर्च, सीजर हे जे 3 चॅप्टर आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वेअर आफ्टर द इनिशिएशन ऑफ एनी प्रोसिडिंग्स, इनिशिएट केली प्रोसिडिंग्स या असेसमेंट, डिमांड, रिकव्हरी, इन्स्पेक्शनमधला, द कमिशनर इज ऑफ द ओपिनियन दॅट, द कमिशनर इज ऑफ द ओपिनियन दॅट, त्यांचं कमिशनरचं असं मत आहे की फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग म्हणजे सरकारी महसुलाच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने करपात्र व्यक्तीची द इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू इट इज नेसेसरी so to do he may in order in writing attach provisionally any property including bank account. आता जर घ्यायचा तुम्ही नोटीस काढली, गिव्ह 1 आणि 3 फरक आहे, बरोबर, तिला पाठवलं तर जर का तो उत्तर देत नाही, काही करत नाही आणि जो टॅक्स इंटरेस्ट ऑफ द रेव्हेन्यू, द इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू इफ इट इज नेसेसरी टू फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग SMT मध्ये तुम्ही नोटीस पाठवली, याला रिप्लाय केलाच नाही त्यांनी, तर त्याला कुठली पेनल्टी नाही आहे. पण जर त्यांनी टॅक्स देय असेल द्यायला पाहिजे, तुम्ही हे करू शकता का, ते बँक अटॅच करू शकता का, प्रोव्हिजनली बँक अटॅच करू शकता का, हे त्याच्याकडे पैसे ते अकाउंट त्याचं फ्रीज केलं की पैसे त्या अकाउंटला जमा होतील पण तो विड्रॉ करू शकत नाही, तो वापरू शकत नाही. आता काय म्हटलंय, आफ्टर द इनिशिएशन ऑफ एनी प्रोसिडिंग म्हणजे असेसमेंटमध्ये अनरजिस्टर्ड पर्सन आहे, बरोबर आहे ना, त्यामध्ये स्क्रुटिनी असेसमेंट आहे, असेसमेंट चॅप्टर म्हटला काय सगळे आलं त्यामध्ये, ह्या चॅप्टरच्या अकॉर्डिंगली त्याच्यावरती काहीतरी कारवाई सुरू झालेली आहे पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग. हे काय म्हटलं, इनिशिएशन ऑफ एनी प्रोसिडिंग कारवाई सुरू झालेली आहे,
Protecting the interest of the government revenue if it is necessary so to do, he may by order in writing attach provisionally any property including bank account belonging to the taxable person or any other person specified in section 122(1)(a) in such manner as may be prescribed. केलं जाईल. समजा बँक अकाउंट त्याच्या अटॅच केलं, मग तो काय करेल, डिपार्टमेंटकडे येईल किंवा का अटॅच केलं, काय माझा डिफॉल्ट आहे, पण आम्ही नोटीस पडले, उत्तर तुम्ही दिलेलं नाही, उत्तर द्या, टॅक्स दे, टॅक्स भरा. इन्स्टॉलमेंट त्यांनी भरले नाही तर रिक्वेस्ट चालू होईल, लगेच तुम्ही बँक अकाउंट फ्रीज कराल, लगेच का भरत नाही तू इन्स्टॉलमेंट, काय प्रॉब्लेम आहे, ठरले ना असं, बाकी अमाऊंट सगळी भरून टाक. बरं, व्हॅटमध्ये पण असं व्हायचं, व्हॅटमध्ये पण असं व्हायचं. बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते प्रॉपरली टॅक्स भरलेलं नाही, मग त्यांना गव्हर्नमेंटने नोटीस काढली, मग म्हणतात की आमचं त्यावेळेचं कॉन्ट्रॅक्ट होतं, आता माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, माझ्याकडे पैसे नाहीत भरायला, मग इन्स्टॉलमेंट द्या. इन्स्टॉलमेंट घेतलेत, दुसरं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, तिथून पैसे आले नाही, इन्स्टॉलमेंट नाही भरला गेला, अकाउंट फ्रीज. परत येतो, सांगतो भरतो मी, 4 दिवस द्या, 8 दिवस द्या, चालतं असं सगळं. बँक अकाउंट फ्रीज केलं का त्यांना प्रॉब्लेम होता. ऑर्डर टू हॅव इफेक्ट 1 year. तर हे काय दिलं आहे, एव्हरी सच प्रोव्हिजनल अटॅचमेंट शॅल सीजेस टू हॅव इफेक्ट आफ्टर द एक्सपायरी पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर. म्हणजे हे जे दिलेलं आहे 1 वर्षाच्या आत काय जे काय सोल्युशन लावा तुम्ही, त्याकडनं रिकव्हरी संपूर्ण करा. प्रोव्हिजनरी केले तर फायनली कधी तुम्ही रिकव्हरी करा. याचा उद्देश काय आहे की त्याच्यावरती जी कारवाई चालू आहे त्यात त्यांनी पुढे येऊन काहीतरी रिस्पॉन्स द्यावा आणि ते प्रकरण पुढे जावं. त्यामुळे 1 वर्षानंतर काय होतं, ही प्रोव्हिजनल अटॅचमेंटचा इफेक्ट संपतो. अशा प्रकारे तात्पुरती जप्ती लागू होणार नाही. म्हणजे इथे काय होईल, ज्यावेळेस इंटिमेशन दिलं जाईल रायटिंगमध्ये बँकेला की याचं अकाउंट काय करा तुम्ही अटॅच करतो आम्ही, अटॅच करा, ह्याला तुम्ही कुठल्याही याच्या अकाउंटला पैसे बाहेर जाऊ द्यायचे नाही, जमा होतील, डेबिट नाही करू द्यायचे. हे 1 वर्षापर्यंत राहील. आणि मग त्याच्या अगोदर समजा 8 दिवसात तो व्यक्ती आला, परत बँकेला कळलं जाईल, अटॅचमेंट काढा. तर याकरता ऑर्डर आहे ही 159 रूलमध्ये येते. 159(1) ऑर्डर फॉर प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी वेअर द कमिशनर डिसाइड्स टू अटॅच एनी प्रॉपर्टी इन्क्लुडिंग बँक अकाउंट इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 83 ही मे पास अन ऑर्डर BRC 22. आता हे पण तुम्ही ह्याचे फॉर्मॅट काढून बघू शकता कशा प्रकारे दिलं आहे. BRC 22 तुमच्याकडे जर रेडी असे फॉर्मॅट असतील, मी मला फॉर्मॅट दाखवतो, तुम्हाला आयडिया येईल. मला दाखवतो मी काढून कसा फॉर्मॅट आहे त्याचा. आता इथे रेफरन्स नंबर, डेट, टू, नेम, ॲड्रेस, बँक, पोस्ट ऑफिस, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, इमोवेबल प्रॉपर्टी रजिस्टर ऑथॉरिटी, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, गाडी विकेल, व्हेकल विकेल, जिकडे जिकडे त्याची नोंदणी होणार आहे, अदर रिलिव्हंट ऑथॉरिटी त्यांना हे पाठवायचे. इट इज टू इन्फॉर्म दॅट तिचं नाव आहे तो नेम, हॅविंग द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, द GST नंबर, पॅन इज अ रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन अंडर कुठल्या ॲक्टमध्ये, ऑर इन्फॉर्म दॅट रेसिडेंट काय, पॅन काय, सगळं. प्रोसिडिंग हॅव बीन लॉन्च अगेन्स्ट द अफोरसेड पर्सन अंडर सेक्शन, कुठल्या सेक्शनमध्ये आहे प्रोसिडिंग ऑफ द सेड ॲक्ट टू डिटरमाइन द ॲक्ट टॅक्स ऑर एनी अमाऊंट. जर का तो बँकेत जाईल की माझ्या अकाउंटमधनं पैसे का जात नाहीत, मग त्याला बँकवाले सांगतील बाबा हे तुला प्रेमपत्र आलेलं आहे आम्हाला तुझ्या वतीने,
की हे बंद करायचं अकाउंट, अटॅच करा, हे घे आणि जाऊन बघ काय करायचं ते. त्याला पण इंटिमेट व्हायला पाहिजे आणि बँकेकडनं पण त्याला करणार, कारण बँकेकडे गेलं हे कुठे पोर्टलला दिसत नाही. हे मला टॅक्सपेअरला कळलं नाही की हे आपलं हे डायरेक्ट बँकेला गेलं, त्या ऑथॉरिटीला गेलं, त्या ऑथॉरिटीने त्यांचं काम केलं, त्यांच्यावर हे ऑब्लिगेशन आहे. सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD, RD, डिपॉझिटरी अकाउंट इन युअर बँक, पोस्ट ऑफिस, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हॅव्हिंग अकाउंट नंबर, ही जी माहिती डिपार्टमेंटकडे आहे ती त्याला प्रोव्हाइड करून त्यांना मग या प्रकारे व्हेकल नंबर दिला आहे तो अदर, हे जी काय माहिती आहे. आय हिअर बाय प्रोव्हिजनली अटॅच द अफोरसेड अमाऊंट अकाउंट प्रॉपर्टी. नो डेबिट, काय म्हटलंय, नो डेबिट शॅल बी अलाउड टू द मेड फ्रॉम द स्टेट अकाउंट और एनी अदर अकाउंट ऑपरेटेड बाय द अफोरसेड पर्सन ऑन द same PAN without the prior permission of this department, or the property mentioned above shall not be allowed to be disposed of without the prior permission of this department. Signature, name, designation, copy to person हे दिलेलं आहे. आता यामध्ये ऍप्लिकेशन फॉर फायलिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. जसं तुम्ही रूल वाचाल आणि हे सगळे फॉर्म बघाल कशा तुमच्याकडे तर खरोखर हे काढले गेलेले असतील, प्रॅक्टिकली वाचून पण तुम्हाला कळेल, इथे फॉर्मॅटमधनं पण कळतं कशा प्रकारे आहे. डिक्लेरेशन ऑफ प्रोव्हिजन अटॅचमेंट DRC 23. मग त्याच रूलमध्ये पुढे जे प्रोव्हिजन आहे त्यानुसार काय होईल, डिक्लेरेशन ते अटॅचमेंट काढून घ्यायचं आहे, मग या प्रकारे जाईल. हेच तुम्हाला इथे दिसेल. ते कॉपी म्हटलंय, द कॉपी ऑफ अटॅचमेंट ऑर्डर टू बी सेंड टू कन्सर्न ऑथॉरिटीज फॉर incurrence. After effect mentioning therein the details of property which is attached, the commissioner shall send a copy of the order of attachment 22 to the concerned revenue authority, transport authority, or any such authority to place encumbrance on the said movable or immovable property, which shall be removed only on the written instruction from the commissioner to that effect or an expiry of 1 year. हे दिलंय मुख्य तरतुदीमध्ये की 1 वर्षाहून जास्त कालावधी करता हा भार टाकता, हे अटॅचमेंट टाकता येणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला कळवू तोपर्यंत किंवा 1 वर्ष हे राहील अटॅचमेंटची, हे रिस्ट्रिक्शन लागू राहील. फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर अंडर सब रूल 1 विचेवर अर्लियर, मग ते कळवतील दॅट इफेक्ट ती डेट किंवा 1 वर्ष त्याच्या अगोदर जे आहे ते. आणि कॉपी ऑफ सच ऑर्डर शॅल ऑल्सो बी सेंड टू द पर्सन हुज प्रॉपर्टी इज बिंग अटॅच अंडर सेक्शन 83. त्याला एक कॉपी द्यायची, एक तिथे पाठवायची डिपार्टमेंटला. कोणा करते आपण वाचलं तर हे बघितलं फॉर्म काढून. ऑथॉरिटी टू प्लेस इन्कम्बन्स इन्क्लूड्स ॲज पर फॉर्म GST DRC 22 बँक, पोस्ट ऑफिस, financial institution, immovable property, register authority, regional transport authority, or other relevant authority. A release of perishable or hazardous goods on payment of specified account. तर काय करायचं, where the property attached is of perishable, ही movable property असेल समजा, hazardous nature, नाशिवंत आणि धोकादायक वस्तू आहेत असे गुड्स आहेत. and if the person whose property has been attached pays an amount equivalent to the market price of such property or the amount of that is or may become payable by such person whichever is lower, then such property shall be released, त्वरित रिलीज केली जाईल. hazardous good किंवा स्पेशल गुड्सचं काय, अमाऊंट इक्विवलेंट टू मार्केट प्राइस ऑफ सच प्रॉपर्टी त्या गुड्सची और द अमाऊंट दॅट इज ऑर मे बिकम पेएबल जी होणार आहे सच पर्सनला, त्याची लोअर काय एवढी अमाऊंट त्यांनी दिली, रिलीज केलं जाईल त्वरित. ऑन प्रूफ ऑफ पेमेंट प्रूफ दिला. DRC 23 मध्ये काय रिलीज काय, where such person failure to make payment काय होईल पुढे, where such person fails to pay the amount referred to in sub-rule 3 in respect of the said property or perishable or hazardous nature, the commissioner may dispose of such property and the amount released thereby shall be adjusted against
तर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी त्यांनी पेमेंट नाही केलं तर त्याची विल्हेवाट लावली जाईल, तो जी काय अमाऊंट येईल ती ॲडजस्ट केली जाईल. आता यात परत प्रश्न असा असतो की टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी त्यांना घ्यायचं आहे, तर ती जी अमाऊंट येईल ती कुठे ॲडजस्ट करायची पहिली, टॅक्सला, इंटरेस्टला का पेनल्टीला? आता ह्यात पण कसं असतं, तुम्ही एक सेक्शन बघाल की आपण जर लायबिलिटीचं बघितलं की लायबिलिटी पहिले प्रिव्हियस मंथची भरा, मग करंट मंथची भरा, त्यानंतर तुम्ही डिमांड भरा. आपल्याला वाटतं की टॅक्स आहे ना तर टॅक्स पहिले जमा करा, पण जर इंटरेस्ट पहिले जमा केला गेला तर इन्कम टॅक्समध्ये अशी प्रोव्हिजन आहे की अशी रिकव्हरी होईल तेव्हा इंटरेस्टचे पण त्याचे प्रकार आहेत. मग ते इंटरेस्ट आहेत ते इंटरेस्ट पहिले जमा करून घेतले जातील त्यात दिलेलं इन्कम टॅक्समध्ये. म्हणजे जर इथे दिलेलं नाही आहे, जर जिकडे लॉ सायलेंट आहे आणि जर पेनल्टी जमा केली पहिले, इंटरेस्ट जमा केला आणि टॅक्स ठेवला वाचू बाकी, तर टॅक्स पेअर बोलू शकतो का? जर का तशी प्रोव्हिजन नाही आहे की जे काय तुम्ही अमाऊंट रिकवर कराल ती तुम्ही पहिले टॅक्समध्ये भराल, मग इंटरेस्टमध्ये, मग पेनल्टीमध्ये, किंवा इंटरेस्टमध्ये पहिले इथे जर का स्पेसिफाय केलेलं नाही तर जमा केली जाईल, ॲडजस्ट केली जाईल अगेन्स्ट द टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी. आता इथे पहिले टॅक्स दिलं आहे म्हणून पहिले टॅक्स तुम्ही जमा केला पाहिजे, नंतर इंटरेस्ट, नंतर पेनल्टी, असा टॅक्स पेअर म्हणू शकतो. कारण जेव्हा अशी कुठली स्कीम येते 128A सारखी की टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ, मग अशी रिकव्हरी मधना जर का अमाऊंट आलेली आहे आणि जर ती टॅक्समध्ये भरली गेलेली आहे तर तो क्लेम करू शकतो की मला 128A मध्ये काय करा, रिलीफ द्या, इंटरेस्ट आणि पेनल्टी माझी सोडा, कारण की माझी रिकव्हरी होऊन टॅक्स जमा केला गेला आहे, आता माझी इंटरेस्ट करता किंवा पेनल्टीचा रिकव्हरी होऊ नये. आपण 128A बनणार आहोत, मी तो का बाजूला ठेवला, थोडं तुम्हाला याची आयडिया आल्यावरती त्यातलं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. पण जर अशी प्रोव्हिजन नाही आहे की रिकवर झालेली अमाऊंट ही जर इंटरेस्टमध्ये भरली किंवा पेनल्टीमध्ये भरली तर तुम्ही माझी अमाऊंट टॅक्समध्ये काय नाही भरली, असं बोलू शकतो का? स्पेसिफिकली मेन्शन असेल की रिकव्हरी आली तर पहिले टॅक्समध्येच जाईल, ते फक्त ॲडजस्ट अगेन्स्ट टॅक्स आहे म्हणून टॅक्समध्ये तुम्ही दिली पाहिजे, असं टॅक्समध्ये बोलू शकतो का? आता कॉमन सेन्स आपल्याला वाटतं टॅक्स आला म्हणून टॅक्स भरला आहे म्हणून इंटरेस्ट आला आणि त्याच्यामुळेच माझ्यावरती पेनल्टी आली, पण इन्कम टॅक्सच्या प्रोजेक्टमध्ये असं दिलेलं आहे की इंटरेस्ट पहिले जमा करा, तसं यात दिलेलं नाही आहे, म्हणजे दिलेलंच नाही आहे. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी आम्हाला वाटतं आम्ही जमा केलं पेनल्टीमध्ये, तुम्ही टॅक्स भरा. अशा वेळेला काय करणार? आलं लक्षात? जिकडे दिलेलं नाही आहे स्पेसिफिकली आणि तिकडे जर एखाद्याला वाटलं की टॅक्समुळे इंटरेस्ट आला, इंटरेस्टमध्ये पेनल्टी आली, तर जी शेवट ते पहिले जमा करून घेऊ, मग इंटरेस्ट, मग टॅक्स घेऊ यथावकाश. कोण काय विचार करेल, तुम्ही काय सांगू शकता? स्पेसिफिकली मेन्शन आहे की ज्या वेळेस रिकव्हरी होईल तेव्हा त्याची टॅक्सची अमाऊंट पहिल्यांदा जमा करा, मग इंटरेस्टच्या आगेच जमा करा आणि मग हे एक दिवस दिलंय, सांगितलंय टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी त्याची आगेच ॲडजस्ट होईल, पण कशी ॲडजस्ट करावी स्पेसिफिकली हे दिलेलं नाही आहे. मुद्द्यामुळे काय होतं, रिडिक्शन होतं. आता कोर्ट काय बोलणार, डिपार्टमेंट काय बोलणार, आम्ही टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरायचे ना, मग आम्ही आमचं दिलं आहे, कुठे लॉमध्ये दिलेलं नाही असं की पहिले अमाऊंट जर आली तर पहिले टॅक्समध्ये भरा का पहिले इंटरेस्ट भरा का पहिले पेनल्टीला भरा. आम्हाला वाटलं हायच वसुली करायचीच आहे, वसुली चालणारच आहे. आम्हाला काय माहिती होतं की 128 येणार आहे आणि त्या टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी माफ होणार आहे, आम्हाला काय माहिती? आम्हाला माहिती आहे वसुली करायची, आम्ही केली आणि ॲडजस्ट केली. याच्यावरती काय कोण काय बोलणार आहे? प्लस असा त्यांनी हवाला दिला की इन्कम टॅक्स भरत असं आहे की इंटरेस्ट पहिले घेतला जातो, नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत की टॅक्स आणि पेनल्टी, म्हणून आम्ही असं केलं. ऑब्जेक्शन अगेन्स्ट प्रॉपर्टी, हे पण दाखला वाचून मी इकडे की जर एखादी प्रॉपर्टी आहे, एनी पर्सन हुज प्रॉपर्टी इज अटॅच मे फाईल अँड ऑब्जेक्शन इन, मग त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर फॉर्म GST DRC 22A टू द इफेक्ट दॅट द प्रॉपर्टी अटॅच वॉज ऑर इज नॉट लायबल टू अटॅचमेंट, ती प्रॉपर्टी अटॅचमेंट करण्यासाठी योग्य नाही आहे, नॉट लायबल आहे. द कमिशनर मे आफ्टर अफोर्डिंग अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड टू द पर्सन फायलिंग द ऑब्जेक्शन, जो ऑब्जेक्शन घेतो मग तू कुठल्या बेसिसवर घेतो ऑब्जेक्शन, ती लायबल नाही आहे ऑब्जेक्शन घ्यायला. रिलीज द सेड प्रॉपर्टी बाय अन ऑर्डर, रिलीज करायचे तर DRC नोटीस. आणि द कमिशनरला असं वाटलं की त्याचं जे काय ऑब्जेक्शन आहे हे चुकीचं आहे,
Release of property when objection are sustainable. The commissioner may, upon being satisfied that the property was or is no longer liable for attachment, release such property by issuing an order. एक असू शकता की ऑब्जेक्शन बरोबर आहे की ऑब्जेक्शन बरोबर नाही आहे, हे दोन्ही असू शकतं. एक मिनिट. म्हणजे हे ऑब्जेक्शन योग्य नाही आहे. ऑब्जेक्शन आर सस्टेनेबल. वेन ऑब्जेक्शन जर का योग्य प्रकारे नसेल किंवा अधिकार नसेल, तिथे त्याची प्रॉपर्टी नसेल, तर मग द कमिशनर मे अपॉन बिंग सॅटिस्फाईड. आता हे पण अशा घटना घडल्या असतील की जिकडे जिकडे अशा प्रकारे ऑब्जेक्शन आलं तिकडे एक ज्याला कोणाला प्रॉपर्टी अगोदर ट्रान्सफर झाली कारवाई चालू होण्यापूर्वी, तर त्या केसमध्ये अटॅचमेंट केली गेली, ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची नाहीच आहे, जी अटॅच केली गेली, तर मग ज्याची प्रॉपर्टी आहे तो काय करू शकतो, तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकतो. मग तो ऑब्जेक्शन घेण्याकरता कुठला फॉर्म आहे, 22A, त्यासाठी अमेंडमेंट करून काढलेलं आहे. 22च्या पुढे 22A, ॲप्लिकेशन फॉर फायलिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. या रूलप्रमाणे या प्रकारे ज्याची प्रॉपर्टी आहे तो ऑब्जेक्शन घेईल आणि तो आपलं ॲप्लिकेशन देईल की तुम्ही चुकीच्या प्रॉपर्टीवरती अटॅचमेंट केलेली. तर आणखी अटॅचमेंट ऑफ डेप्ट, शेअर्स एक्सेट्रा 151A, 151(1). बऱ्याच प्रकारे हे ज्या अटॅचमेंट आहेत ते जे रूल दिले त्या रूलमध्ये हेही तुम्हाला वाचून काढण्यासारखं आहे. त्यामध्ये काय फार अवघड नाही. आणि मला जिकडे जिकडे गरज वाटली तिकडे मी थोडंफार गुगल ट्रान्सलेटरमधनं काय मराठी शब्द टाकले, जेणेकरून क्लिअर होईल. आता 84 सेक्शन आहे, ज्यामध्ये काय कंटिन्युएशन अँड व्हॅलिडेशन ऑफ सर्टन रिकव्हरी प्रोसिडिंग्स. आता रिकव्हरी चालू आहे, वेअर any notice of demand in respect of any tax, penalty, interest or any other amount payable under this act. मी तुम्हाला जे मगाशी बोलतो ना, तसं मी व्हिडिओ ऐकत होतो. काही लोकांच्या केसमध्ये असं झालं आहे, त्यांची रिकव्हरी केली गेली आणि टॅक्स नाही भरला, इंटरेस्ट नाही भरली, ते लोक अडकले जातात. आणि ते ह्यांना विचारतात की मी काय करायचं, तर आम्हाला पेमेंट मिळेल का तो. आणि सर्क्युलरमध्ये असं सांगितलं आहे की ज्यांनी टॅक्स भरला आहे, टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ, पण इंटरेस्ट आणि टॅक्स भरला आहे त्याचे काय रिफंड नाही मिळणार, टॅक्स बाकी आहे, टॅक्स भरायलाच लागेल. आणि मग ह्याच्यावरती उत्तर काय द्यावं, तर त्या लोकांनी असं उत्तर दिलं आहे की असं स्पेसिफिकली प्रोव्हिजन नाही आहे की तुम्ही पहिले पेनल्टी किंवा इंटरेस्ट काय जमा केला, तुम्ही टॅक्स काय जमा केला. जर का अशा प्रकारे लॉमध्ये तरतूदच नाही की त्यांना स्पेसिफिकली अमाऊंट जर का कलेक्ट झाली आहे तर पहिले टॅक्समध्येच भरली पाहिजे. जर असं नाही आहे तर आपण कुठल्या बेसिसवरती ऑब्जेक्शन घेणार की त्यांनी भरलेला इंटरेस्ट आणि पेनल्टी हा चुकीच्या प्रकारे भरला गेला आहे आणि त्यामुळे या 128A बेनिफिट घेता येत नाही टॅक्स पेअरला. ह्याचं ऑब्जेक्शन आपण कुठल्या बेसिसवरती फाईल करणार, मग कुठल्या कोर्ट केसेस आहेत का, कुठल्या मॅटर झालेत का, मग असे सर्च करा, असे त्यामध्ये त्यांच्या डिटेल्समध्ये होतं. एका व्यक्तीने विचारलं की माझ्या एका क्लायंटला असं नोटीस आलेली आहे, पण त्याचा रिकव्हरी झालेली आहे आणि टॅक्स इंटरेस्ट जमा केला आहे, सॉरी इंटरेस्ट पेनल्टी जमा केली आहे, टॅक्स जमा नाही केलेला. मग त्याला आता इथे 128A बेनिफिट मिळत नाही आहे, तर काय करता येईल. म्हणाले अशी कुठे तरतूद आहे का, कुठे काय कोर्ट केस झाली आहे का. मग बघा, तिकडे कोर्टाने सांगितलं की पहिले टॅक्सेस भरला पाहिजे, एकतर सेक्शनमध्ये रूलमध्ये पाहिजे किंवा कोर्ट ऑर्डरमध्ये पाहिजे, कुठेच नाही आहे, तर मग तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. याचा अर्थ हा होतो. मी ऐकलं जास्त आहे म्हणून मी मगाशी डिस्कस केलं.
where any notice or demand in respect of tax, penalty, interest or any other amount payable under this act, government dues, thereafter इथे यापुढे काय म्हटलं जाईल, गव्हर्नमेंट ड्यूज, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी म्हणजे गव्हर्नमेंट ड्यूज or any other amount payable under this act is served upon any respective person or any other person, and any appeal or revision application is filed or any other proceedings is initiated in respect of such government dues then. आता एक तर जसं अपील कोण करू शकतो, अपील कोण करू शकतं, समजा एखादा ऑर्डर आली त्याच्या अगेन्स्ट अपील कोण करू शकतो, टॅक्सपेयर त्याचा अधिकार आहे, डिपार्टमेंट करू शकतं का, एखादी ऑर्डर काढल्यानंतर ऑर्डर काढली, आता बघा एक तुमच्याकडे तुम्हाला एक इंटेलिजन्सकडनं किंवा कुठल्या डिपार्टमेंटकडनं माहिती मिळते की याच्या अगेन्स्ट कारवाई करा, तुम्ही माहिती काढली, ऑडिट करा, आणि ज्यांनी कोणी ही माहिती पुरवलेली आहे की ह्या बेसिसवरती ऑडिट करा, या बेसिसवरती इन्स्पेक्शन करा. आता जेव्हा ऑर्डर निघते तेव्हा डिपार्टमेंटकडे इन्फॉर्मेशन अशी आहे की बाबा यांच्याकडनं ना ॲटलिस्ट 5 करोडची रिकव्हरी व्हायला पाहिजे, 5 करोडचं डिमांड यायला पाहिजे, आणि 1च करोड आलं, 1 CR त्यातनं रिकव्हरी झाली. असं होऊ शकतं का की जी इन्फॉर्मेशन आहे ज्यानुसार कमीत कमी 5 करोड तरी यांच्याकडून निघायला पाहिजे. आता समजा मी टॅक्सपेअर आहे, माझ्याकडनं 5 करोडची रिकव्हरी होणार, आले माझ्याकडे अधिकारी, नोटीस पाठवली मला, काय ऑडिट वगैरे केलं, मी बोललो 1 करोडचा काढा, तुम्हाला 1 करोड देतो, मॅटर क्लोज करा. मला दाखवायला लागेल ना काहीतरी, 1 करोड दाखवा, 1 करोड तुम्हाला देतो. अशा केसेस होऊ शकतात की नाही? 100 ते 99 लोक समजा इमानदार असतील, एक तरी असेल ना बेईमान. अशा केसेसमध्ये लॉ मेकरने काय प्रोव्हिजन केली की डिपार्टमेंटकडनं अशा केसेस ज्या काय ज्याचं कारवाई झालेली आहे त्याची रिव्हिजन एक वेगळं आहे. तुम्ही बघाल की अपील अँड रिव्हिजन नाव काय चॅप्टरचं, अपील अँड रिव्हिजन. पॉवर ऑफ रिव्हिजन ऑथॉरिटी, ती ऑथॉरिटी चेक करते, वेगळं आहे डिपार्टमेंट, ते चेक करणार की सगळ्या ऑर्डरमध्ये बरोबर रिकव्हरी झालं की नाही, प्रॉपर काम झालं की नाही. रिकव्हरी झाली आहे म्हणजे इथे बरा किती केस, एक ॲनालिसिस तर होईल की बघ किती ऑर्डर काढल्या, त्यातल्या किती केसमध्ये काहीच मिळालं नाही, आणि किती केसमध्ये किती अमाऊंट मिळाली, एक्सपेक्टेड अमाऊंट किती होती, त्यांच्याकडे काही ॲनालिसिस आहे. अशा केसमध्ये जी केस बंद झाले, क्लोज झाले, संपली प्रोसिडिंग्स, ती डिपार्टमेंट ओपन करतात, रिव्हिजन करायची एक. आणि दुसरं, डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याने एखादी केस केली, एक पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये डिपार्टमेंटच त्याच्या अगेन्स्ट अपील करू शकतो. कळलं? म्हणजे आमचाच निर्णय आम्हालाच मान्य नाही डिपार्टमेंटला की इथे काहीतरी एक any appeal or revision application is filed by any other person initiated in respect of governmental dues. ज्या ड्यूज रिकवर केला किंवा जेवढ्या अमाऊंटचं त्यांनी काय अपील केलं आहे किंवा जे काय चाललेलं आहे, जी ऑर्डर निघाली आहे ते त्यांना बरोबर वाटत नाही. एक तर रिव्हिजन होईल, पण रिव्हिजनचा पिरियड संपला किंवा ह्याचा पिरियड संपला मग काय होत नाही. मग त्या तरतुदीनुसार ते रिव्ह्यू घेतला पाहिजे की प्रत्येकाचा हे घेतला पाहिजे फीडबॅक की किती ऑर्डरच्या म्हणजे किती ठिकाणी किती कारवाया झाल्या, मग त्याची रिव्हिजन करायची गरज आहे का, डिपार्टमेंटकडनं अपील करायची गरज आहे का, हे होईल. म्हणजे हायर ऑथॉरिटीकडे, समजा अपील ऑथॉरिटी आहे, अपील ट्रिब्युनल आहे, जी ऑर्डर काढली त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटच अपीलच आहे की हे आम्हाला चुकीचं वाटतं. कोणतेही अपील बघा, पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला असेल किंवा अन्य कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली असेल त्या बाबतीत नंतर सुरू केली कारवाई, ओके,
वेअर सच गव्हर्नमेंट ड्यूज आर इनहान्स इन सच अपील रिव्हिजन और अदर प्रोसिडिंग. आता इनहान्स केव्हा होईल? आता मी टॅक्स पेअर आहे, मी जाईन अपीलमध्ये की माझा टॅक्स एवढा आला वाढा म्हणून. जर 1 करोड मला डिमांड आलेली भरलेलं आहे, मी काय म्हणेन 1 करोडचे 1.5 करोड यायला पाहिजे, म्हणजे डिपार्टमेंट जाईल ना अपीलमध्ये किंवा रिव्हिजन अथॉरिटी जाईल ना. वेअर सच गव्हर्नमेंट ड्यूज जे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी आहे आर इनहान्स ते वाढले सच अपील रिव्हिजन किंवा अदर प्रोसिडिंगमध्ये, द कमिशनर शॅल सर्व अपॉन टॅक्सेबल पर्सन एनी अदर पर्सन अनदर नोटीस. आता याच्यामध्ये DRC 25 नोटीस फॉर डिमांड, जी अमाऊंट वाढलेली त्याची, याच्यासाठी वेगळी परत नोटीस काढणं 73, 74 असं करायचं का? ते काय दिलं बघा त्यांनी. अनदर नोटीस ऑफ डिमांड इन रिस्पेक्ट ऑफ द अमाऊंट बाय विच सच गव्हर्नमेंट ड्यूज आर इनहान्स and any recovery proceedings in relation to such government dues as are covered by the notice of demand served upon him before the disposal of such appeal, revision or other proceedings may without the service of any fresh notice of a demand. Fresh notice काढायची गरज नाही, be continued from the stage at which such proceedings stood immediately before such disposal. अशा अपिलात, पुनरीक्षणात किंवा इतर कारवाईमध्ये अशा शासकीय देणीच्या रकमेत वाढ करण्यात आली असेल तेव्हा आयुक्त अशा शासकीय देणीची जेवढी रक्कम वाढवण्यात आली असेल तेवढ्याच रकमेच्या बाबतीत त्या करपात्र व्यक्तीवर किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीवर दुसरी मागणीची नोटीस बजावील ती या प्रकारे. अशामध्ये DRC 25. आणि अपील पुनरीक्षण किंवा कार्यवाही निकालात काढण्यापूर्वी तिच्यावर बजावलेल्या मागणीच्या नोटिशीमध्ये समाविष्ट असलेल्या अशा शासकीय देणीच्या संबंधातील वसुलीची कोणती कार्यवाही किंवा अन्य कार्यवाही कोणती नवीन मागणी नोटीस न बजावता अशी कार्यवाही निकालात काढण्याच्या लगेच पूर्वी ज्या टप्प्यावर होती, अपीलात गेलं तर काय होतं, रिकव्हरी थांबते. मग थांबवली ना, आता निकाल आला, एक्स्ट्रा मागणी आली, ती तुम्ही या डिमांडमध्ये द्या आणि जिकडे कारवाई थांबली होती तिकडनं पुढे सुरू करा. एका ठिकाणी काय होईल, वाढ होऊ शकते, इन्हान्समेंट, दुसरीकडे कमी होईल. वेअर सच गव्हर्नमेंट ड्यूज आर रिड्यूस्ड बाय सच अपील रिव्हिजन अदर प्रोसिडिंग्स, कमी झाले. इट शॅल नॉट बी नेसेसरी फॉर द कमिशनर टू सर्व अपॉन टॅक्सेबल पर्सन अ फ्रेश नोटीस ऑफ डिमांड. नवीन नोटीस देण्याची गरज लागणार नाही, गरज पडणार नाही. द कमिशनर शॅल गिव्ह इंटिमेशन ऑफ सच रिडक्शन टू हिम अँड टू द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी विथ होम रिकव्हरी ऑफ प्रोसिडिंग्स इज पेंडिंग. त्या व्यक्तीला त्या वसुलीची कारवाई ज्याकडे प्रलंबित असेल त्या उचित अधिकाऱ्याला अशा रकमे किती कमी झाली मग ती पण इंटिमेट कशामध्ये होईल, या DRC 25 मध्ये इंटिमेशन रिडक्शन त्यामध्ये होईल. आणि एनी रिकव्हरी प्रोसिडिंग्स इनिशिएटेड ऑन द बेसिस ऑफ द डिमांड्स सर्व्ड अपॉन हिम प्रियर टू द डिस्पोजल ऑफ सच अपील, हे होण्यापूर्वी जिकडे कारवाई होती सुरू करण्यात आलेली वसुलीची कोणतीही कार्यवाही ही अशा रीतीने कमी केलेल्या रकमेच्या बाबतीत असे अपील, पुनरीक्षण किंवा कार्यवाही निकालात काढण्याच्या लगेचपूर्वी ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेपासून पुढे चालू ठेवता येईल. ज्यावेळेस रिव्हिजन, अपील हे जे चालू होतं त्यावेळेस रिकव्हरी प्रोसिडिंग थांबतो. ओके, मग त्यानंतर अपील आहे. आता मला मान्यच नाही, तुम्ही अपील करणार ना, अपील नाही केलं मग रिकव्हरी होईल. अपीलचा पिरियड संपला, 3 महिन्याचा पिरियड आहे, तोपर्यंत रिकव्हरी चालू करू नये. 3 महिने संपले का मी अपील करू शकत नाही. पण जर ते डिपार्टमेंटने अपील केलं किंवा मग ते रिव्हिजन अथॉरिटीकडे गेलं आणि त्यांनी जर का त्याच्यावरती काय कारवाई चालू केली तर मग तितक्या वेळेपर्यंत काय होतं, रिकव्हरी प्रोसिडिंग थांबते. आणि यामध्ये एक तर जे देणं आहे ते वाढू शकतं की कमी होऊ शकतं. ते कमी झालं किंवा वाढलं तर ते इंटिमेट केलं जातं फॉर्म DRC 25. वेगळी नोटीस सेपरेट परत काढायची गरज नाही. ते जी काय वाढ झाली त्यात इंटिमेट केली जाईल आणि त्याप्रमाणे मग रिकव्हरी प्रोसिडिंग जिकडे थांबली होती या कारवाईच्या पूर्वी, ही कारवाई सुरू झाली पण जिकडे थांबली आहे तिकडनं पुढे ती कंटिन्यू होईल. याला नाव काय, कंटिन्युएशन अँड व्हॅलिडेशन ऑफ सर्टन रिकव्हरी प्रोसिडिंग. रिकव्हरीचा बघतोय आपण हे सेक्शन 73, 74, 74A, 75, 76 पर्यंत तुम्ही सेक्शन बघाल तर इकडे पर्यंत असं आहे, 77 पर्यंत आहे. आणि 78 पासून काय होतं, इनिशिएशन ऑफ रिकव्हरी प्रोसिडिंग कधीपासून होईल, कशा प्रकारे होईल. 3 मंथ दिलं इकडे.
फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच ऑर्डर. जी ऑर्डर काढली आहे 3 महिने वाट बघायची आहे, तोपर्यंत रिकव्हरी चालू करायची नाही. 3 महिन्यानंतर रिकव्हरी चालू होते. पण मग त्या काळामध्ये अपील प्रोव्हिजन बघाल तुम्ही, त्या अपीलला जायचं असेल त्याला, तर त्याला पण पिरियड दिला आहे, त्यात त्यांनी अपील नाही केलं. बाकी जे काय आहे, डिपार्टमेंटकडनं अपील झालं, डिपार्टमेंटला अपील करायला टॅक्सपेअरला 3 महिने, डिपार्टमेंटला 6 महिने. मग ते अपील जर का चालू झालं पुढे, मग त्याच्यामध्ये टॅक्स वाढला तर त्याला मग इंटिमेशन जाईल आणि मग रिकव्हरी चालू झालं असेल किंवा रिकव्हरी करायची असेल तर ते करू शकतात. ज्या टप्प्याची कारवाई थांबली होती तिकडनं पुढे कंटिन्यू होईल. द इंटिमेशन ऑर नोटीस फॉर द रिडक्शन ऑर इन्हान्समेंट ऑफ एनी डिमांड अंडर सेक्शन 84 शॅल बी इश्यूड इन DRC 25. यात दिलं जाईल इन्हान्स किती अमाऊंट झाली, रिड्यूस किती अमाऊंट झाली ऑफ रुपीज, स्टँड कंटिन्यूड फ्रॉम द स्टेज ऑफ विच रिकव्हरी प्रोसिडिंग्स टू इमिजिएटली. हे कोणाला दिलं जाईल? जो व्यक्ती हे करतोय. डिमांड ऑर्डर नंबर 2, रेफरन्स नंबर, डेट 2, GTN नंबर, नेम, ॲड्रेस, डिमांड ऑर्डर नंबर, रेफरन्स नंबर ऑफ रिकव्हरी, ज्या रिकव्हरीसाठीचा रेफरन्स आहे तो नंबर येईल आणि मग त्यांना पुढे रेफरन्स नंबर इन अपील ऑर रिव्हिजन ऑर एनी अदर प्रोसिडिंग्स त्या प्रकारे. आता हे सगळं समजून घ्यायला सोपं वाटतं. ॲक्च्युली तुम्हाला कारवाई कशी होते तुम्ही ते डॉक्युमेंट काढून बघा, काय कुठल्या आधारात ते करतात, काय करतात हे तुम्हाला समजून घ्यायचे. तरतूद समजायला सोपी आहे, रूल समजायला सोपं आहे, फॉर्म बघितल्यावरती कळतं अरे सोपं आहे. पण करत कसे असतील इन्फॉर्मेशन बघा. सगळ्याचा बेस काय? इन्फॉर्मेशन आहे. कशा प्रकारे इन्फॉर्मेशन येते, कोणाकडनं येते, मग पुढे काय होतं हेच तुम्हाला बघायचं. म्हणजे इथे डिपार्टमेंटनी चुकीच्या प्रकारे कमी टॅक्स रिकवर केला आहे, कमी टॅक्स तिथे डिमांड केला आहे, तर डिपार्टमेंट अपील करणार ना, करू शकतं. तरतूद पाहिजे ना, की ह्युमन नेचर आहे की तुम्ही माझ्यावरती 5 करोडची जर का रिकव्हरी डिमांड काढणार असाल, कळलं अगोदर जाऊन सांगणार की 5 करोडची तुमची निघणार आहे, मला काय करता येईल, मग बरा 1-1.5 करोड, बाकी 50 लाख 1 करोड आम्हाला द्या, 2.5 करोड माफ होतील. हे होईल की नाही होईल? किंवा जे लोक या अशा कार्यामध्ये इन्व्हॉल्व असतील ते अगोदर जाऊन सांगतील की तुम्हाला करायचं आहे सेटलमेंट, मी साहेबांकडनं आलो आहे. आपण हे बघतो ना, हे पॉलिटिक्स करतात की नाही. हे जर पॉलिटिक्समध्ये होत असेल ही मानवी वृत्ती आहे, कोणीही करणार. म्हणून लॉ मेकरने असे प्रोव्हिजन केले की डिपार्टमेंट अपील करू शकतं, रिव्हिजन होणार. म्हणजे जर का मला माहिती आहे की रिव्हिजन होऊ शकते, अपील होऊ शकतं आणि मी जर का अशा प्रकारे कुठे काय कोणाला बेनिफिट घेण्याकरता बेनिफिट दिला आहे तर माझ्या अंगाशी येऊ शकतं, हे अधिकाऱ्याने विचार करायचा. लक्षात त्या गोष्टी मला बोलणं भाग पडतं, कारण की हे लॉमध्ये नाही आहे. पण का केलं असेल, मी काय सगळे अधिकारी भ्रष्ट असं म्हणत नाही, पण 2-4% तरी भ्रष्ट आहेत की नाही, मग त्यांना अटकाव करण्याकरता अशा तरतुदी करायला लागतात. आता जर तुम्ही हे सगळे सेक्शन बघाल, मी एकदम 78 आणि 79 सोडून पुढचे घेतले, कारण की 79 खूप लेंदी आहे, खूप मोठा आहे. जर तुम्ही थोडंफार तुम्हाला जी काय आयडिया आली आहे, तुम्ही 4-5 दिवस आता पुढचा क्लास आपला शनिवारी होईल, जर थोडंफार हे बघाल की नक्की काय तर तुम्हाला याचा अर्थ कळतो की नक्की काय आशय काय कळतो. अदरवाईज काय होतं, जसे मी सांगतो हे लिहिलं आहे त्याचा अर्थ हा आहे, असं करायचं आहे, पण तुम्हाला ॲक्च्युली कारवाई कळली पाहिजे कशी होते, कशा प्रकारे काम होतं. आता रिकव्हरी मी बाजूला ठेवलं आहे 79, हे मी मेजर ह्याला खूप वेळ लागेल, म्हणजे त्याला 2 तास त्यातच जातील. पुढच्या क्लासचा पहिला दिवस जो शनिवारचा तो त्यामध्येच जाईल. तुम्ही असंही इथे बघाल. आणि काय होतं तुम्हाला जर का ते काहीच आयडिया नाही घेतली तर खूप कंटाळवाणं होतं, कारण मला खूप वाचायला लागतं यामध्ये. मी 78-79 घेईन बघ, खूप पान आहेत त्यामध्ये. मी थोडंसं बघून जरी आला, नजर टाकून जरी आलात तर मग मी थोडं फाट घेऊ शकतो. हे मोड दिलेत. मोड्स ऑफ रिकव्हरी काय असतील, रिकव्हरीचे मोड काय असतील. डिडक्शन फ्रॉम एनी मनी ड्यूज ओड फ्रॉम गव्हर्नमेंटचा अर्थ काय होतो,
की एका डिपार्टमेंटकडनं मग इन्कम टॅक्स रेट्स आहे काय अमाऊंट रिफंड यायचं आहे, तर मग इंटिमेट केलं जातं त्या डिपार्टमेंटला की तुमच्याकडे काय याचा रिफंड आहे का, देऊ नका, थांबवा, आम्हाला रिकव्हरी करायची. कस्टम आहे, GST आहे, इन्कम टॅक्स आहे, हे ह्याच्यामध्ये सगळे अशा प्रोव्हिजन आहेत की दुसरीकडनं आपण टॅक्स ॲडजस्ट करून घेऊ शकतो. तशी ही प्रोव्हिजन, डिडक्शन फ्रॉम एनी मनी अर्न्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, सेल ऑफ गुड्स अंडर द कंट्रोल ऑफ PO, जे गुड्स ताब्यात घेतले ते विकून रिकव्हरी करायची. गार्निशी प्रोसिडिंगमध्ये काय असतं, रिकव्हरी फ्रॉम थर्ड पर्सन, म्हणजे बँकेकडे FD आहे, त्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडे माझा काय इन्शुरन्स मला मिळणार काय अमाऊंट, मनी बॅक वगैरे पॉलिसी असते काय अमाऊंट मिळणार असते, शेअरमध्ये पैसे आहेत, हे सगळे रिकव्हरी करण्याकरता तिसरे पर्सन किंवा समजा मी A आहे, माझ्याकडनं तुम्हाला रिकव्हरी करेल, पण म्हणजे Bकडनं मला पैसे येणार आहे, डिपार्टमेंट Bला सांगेल तू Bला पैसे देऊ नको, आम्हाला दे, आम्हाला रिकव्हरी आहे बाकी आमची. तर त्या व्यक्तीने जर का तसं ऐकलं नाही तर A आणि B माझा रोजचा संबंध आहे, मी Bला बोलू देऊ मग त्यांना पैसे, तर Bवरती कारवाई होईल. अशी पॉवर त्याच्यामध्ये आहे, दुसरी तरतूद नाही आहे, द्यायलाच पाहिजे, त्याला ऑब्लिगेशनच आहे की तू Aचे पैसे डिपार्टमेंटला द्यायचे, गव्हर्नमेंटला द्यायचे, नाही दिलं तुझ्यावर कारवाई होईल. हे सगळं एकदा मी एक्सप्लेन केलं, मग कशा करतायत, मग तेच वाचून दाखवणार मी, ते तुम्हाला वाचून कळणार काय कुठला फॉर्म आहे, कुठला रूल आहे, कुठला फॉर्म आहे, हे समजून घ्यायचं आहे. सेल ऑफ इमोबल किंवा प्रॉपर्टी कशा प्रकारे ही प्रोसिडिंग होईल. अरेंट्स ऑफ लँड रेव्हेन्यू बाय कलेक्टर ॲज फाईन इम्पोज बाय, म्हणजे कलेक्टरला सांगितलं जातं किंवा मॅजिस्ट्रेटला सांगितलं जातं की तुमच्या कायद्याप्रमाणे त्यांनी काहीतरी असं केलं आहे, तुम्ही रिकव्हरी करा. त्या प्रकारची ऑर्डर किंवा त्या प्रकारचं ॲप्लिकेशन किंवा रिक्वेस्ट मॅजिस्ट्रेटला काय ऑर्डर नाही जात, त्याला रिक्वेस्ट केली जाते डिपार्टमेंटकडनं की तुम्ही हे आम्हाला त्याच्यावरती हे तुम्ही कारवाई अशा प्रकारे करा. आणि थ्रू शुअरिटी, हे वेगवेगळे मोड आहेत, या मोड थ्रू रिकव्हरी होते. डिमांड तुम्हाला कळलं तर आता डिमांड झाल्यानंतर मी पहिले काय घेतलं, इन्स्टॉलमेंट, प्रॉपर्टी ट्रान्सफर करू नये म्हणून मग त्याच्यासाठी काय आहे ते, आणि कुठलीही कारवाई चालू झाली का मग प्रोव्हिजनल अटॅचमेंट हे बघितलं. आणि 84ला काय बघितलं आता की जिकडे कारवाई आपल्याला गेल्यामुळे किंवा रिव्हिजन ऑथॉरिटीकडे गेल्यामुळे, आता तुम्हाला मी जसं सांगितलं आहे तुम्ही हे बघितलं पाहिजे की रिव्हिजन ऑथॉरिटी काय असते, डिपार्टमेंट अपील करू शकतं का, जर तुम्हाला माहीत नव्हतं आतापर्यंत हे, मग तुम्ही ते कशा प्रकारे होतं काय होतं ही माहिती घ्या. रिअलमध्ये कशा प्रकारे तुमच्याकडे काम चालतं हे तुम्ही समजून घेतलं पहिले, आणि नंतर तुम्हाला अशा कुठल्या कामामध्ये सहभाग घेण्याची वेळ आली तर तुम्ही तयार असाल, मेंटली प्रिपेअर असाल. आणि काय होतं, सपोज तुम्हाला ते काम करायचंच नाही आहे पण तुमच्याकडे सगळ्या सेक्शनची माहिती येते, तेव्हा तुम्ही काय होता मेंटली सगळ्या गोष्टीचा प्रिपेअर झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो की आपण करू शकतो, आपल्याला सगळं जमू शकतं, थोडंफार आपल्याला वेळ द्यायला 4-5 दिवस आपल्याला करता येईल. आणि तो आत्मविश्वास, ती बॉडी लँग्वेज तुम्हाला पुढे जायला उपयोगी पडतो. तुम्ही अभ्यास करा. मी आता केस लॉ वगैरे ऐकतो, का ऐकतो, मला काय त्यात काम नाही करायचं, मला इंटरेस्ट नाही, मला लिटिगेशन मॅटरमध्ये जायला आवडत नाही, की बऱ्याच वेळा डॉक्युमेंट प्रॉपर देत नाही टॅक्स पेअर, डिपार्टमेंटच्या लोकांना पण मग ते व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही, कोणाला काय माहितीच नसतं बऱ्याच वेळा त्या व्यक्तीला सेक्शन किंवा काय, मला नाही आवडत जायला, मी ते करत नाही. काय मला शिकवायला आवडतं, पण काय केस स्टडी मी जरूर करतो. मग काय घडलं, कुठे घडलं, कशा प्रकारे घडलं, मग टॅक्सपेअरनी कुठल्या ग्राउंड डिपार्टमेंटनी काढला होता, टॅक्सपेअरनी काय डिफेन्स केला, यातून काय होतं मला माझे सेक्शन किंवा रूल हे क्लिअरली सांगता येतं की या प्रकारे काम चालतं, म्हणून मी स्टडी करतो. त्यामुळे तुम्ही जेवढा स्टडी कराल, तुम्हाला लॉ जेवढा क्लिअर असेल तेवढं तुमचं काम तुम्ही जास्त इफिशियंटली करू शकाल, मला असं वाटतं. थांबू. हे सगळं मी दिलेलं आहे बघा, हे वेगळं असं मांडलंय. का मांडलंय की हे सगळं तुम्ही एकदा वाचताल, जर तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी काहीच नाही केला, काहीच बघितलं नाही, मी जेवढं बोललोय तेवढंच, मला खूप मेहनत घ्यायला लागते सगळं बनवायला, का हे लक्षात राहिलं. तुम्हाला आता तुम्ही ऐकणार आहात, थोडंफार तुम्ही आता सांगितलं बाकीचं बाकी आहे, पण जर तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित बघितला, 73 इकडे सुरू झाला तर हे किती पानं आहेत, 50 पानं आहेत, तुम्ही एकदा व्यवस्थित बघितली स्टार्ट टू एंड, कशा प्रकारे मांडलंय, काय मांडलंय, कशा प्रकारे आहे, जेव्हा तुम्हाला गरज पडेल फार कमी वेळात तुम्हाला सगळं परत रिकॉल होईल, जे आता तुम्ही ऐकलंय वाचलंय इझिली रिकॉल होईल.